लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाच्या महाएल्गार मोर्चाची सुरुवात फुलंब्रीतून करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव समिती निमित्त सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्ह्यातील पहिला महाएल्गार मोर्चा फुलंब्रीत काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये जिल्हा आणि तालुक्यातील महिलांसह मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज एकत्र आला होता। मोर्चाची सुरुवात फुलंब्री नगरपंचायत कार्यालयासमोरून करण्यात आली आहे, तर मोर्चा फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत काढण्यात आलाय। हा मोर्चा रस्त्याने जात असताना एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चालत होता। मोर्चातील कोणत्याही व्यक्तीने रोडवरील दुकानांवर दगडफेक केली नाही, तर मार्केट सुद्धा बंद केले नव्हते। आठवडा बाजारही व्यवस्थित सुरू होता। मोर्चामुळे कोणालाही त्रास देण्यात आला नाही। या मोर्चाचं रूपांतर तेथे एका सभेत झालंय, तर मोर्चाचे नेतृत्व समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी केले। यावेळी मनोज घोडके बोलताना म्हणाले की मराठा समाजाचे आतापर्यंत 58 मोर्चे निघाले। त्यावेळी मराठा समाजाची अशी मागणी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे। तोपर्यंत सर्व मोर्चांना सकल ओबीसी समाजाने साथ दिली आहे, परंतु आता मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे, म्हणजे आमच्या ताटातला घास हिसकावून घेत आहे। मागील 3-4 महिन्यांपासून यांचा रात्रीतून तयार झालेले नेतृत्व वेड्यासारखं बडबड करतोय। मनोज घोडके पुढे असेही म्हणाले की आम्ही ओबीसी मराठा समाजासोबत अदलाबदल करू, म्हणजे आम्ही मराठ्यांना आमचं आरक्षण देतो, तर त्याच्या बदल्यात मराठा समाजाने त्यांचे कारखाने ओबीसी समाजाला द्यावे, त्यांच्या शैक्षणिक संस्था ओबीसी समाजाला द्याव्या, मुख्यमंत्री पद आणि 180 आमदार तसेच 20-25 खासदार हे सगळं आम्हाला ओबीसी समाजाला मराठा समाजानं द्यावं। त्याच्या बदल्यात आम्ही ओबीसी समाज आमचं आरक्षण मराठ्यांना देऊन टाकतो, असंही म्हणाले आहेत। शेवटी विविध मागण्यांचे निवेदन फुलंब्री तहसीलदार यांना देण्यात आले। या मोर्चाला प्रमुख पाहुणे समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, संतोष मिरकर, कल्याण गळे हे होते, तर सभेमध्ये पार्वताबाई शिरसाट, संदीप शेरकर, राम बनसोड, समाधान कुडके, गणेश राऊत, संतोष जाधव, भगवान निराशे, राम हापत, विकास शिरसाट, संजय कुदले, नागेश देवतकर आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, गोपनीय शाखेचे अनिल शिंदे, डीएसबीचे पोलीस नंदकुमार वाघ, महिला पोलीस सुवर्णा करताळे, पोलीस वाहन चालक राहुल तेलगोटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आले आता आले मनोज भाऊ घोडके तुम आगे बढ़ो। एक लढाऊ व्यक्तिमत्व माननीय मनोज भाऊ घोडके हे आता आपल्याला मार्गदर्शन करतील। मनोज भाऊ घोडके, समता परिषद जिल्हाध्यक्ष संभाजीनगर। बिहारची जनगणना झाली,
किती टक्के निघाला आपण? मी होत आहे 67% हे तर दुर्दैव आहे ना. ओबीसी झोपल्याला का म्हणतात त्याचं कारणच आहे. एकीकडे मला मंत्रिमंडळाचं काही कळत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना जात न्याय जनगणनाचा ठराव त्या ठिकाणी सर्वच पक्षांनी मंजूर केला की नाही केला? आणि मग हे काय झोपेत राहते का सगळे सरकार? यांना जरा आखली नाही का आम्हाला कामाला लावून टाकायचं तुम्ही तिकडे शांत झोपायचं? महाराष्ट्राच्या सरकारला आपण विचारलं पाहिजे की ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये जात न्याय जनगणना झाली पाहिजे हा ठराव जर मंजूर केला असेल तर सरकारने त्या कामाला सुरुवात का केली नाही हा सुद्धा जाऊन सरकारला आपण या ठिकाणी विचारला पाहिजे. महाराष्ट्राच्या या भागामध्ये मुक्या देत होते तरी साहेब शांततेत जाऊ दे साहेब कुणाच्या नादाला लागत नाही सहसा, आणि नादाला लागले तर सोडत पण नाही. काही महिन्याने जरांगे पाटील कुठं असतील ते मला सांगावं तुम्ही सगळ्यांनी. तर मित्रांनो 2 महिने शांत राहिल्यानंतर सुद्धा भुजबळ साहेब काहीच बोलले नाही. परंतु जेव्हा बीडच्या आमच्या मित्राचं समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं सुभाषराव त्यांचं हॉटेल जाळण्यात आलं त्यावेळेस खरंच भुजबळ साहेब विचार करायला लागले. जेव्हा आमदारांची घरं जाळायला लागली तेव्हा भुजबळ साहेबांना जे खरं बळ आहे मग ते बाहेर आलं आणि तेव्हा त्यांनी ह्या माणसावर बोलायला सुरुवात केली. आणि हा माणूसही काय बोलतो माहिती का भुजबळ साहेबांवरती? त्याला कोणी विचारणारच नाही भुजबळ साहेबांवर बोलला नाही. भुजबळ साहेबांचं नाव न घेता एक तरी सभा त्यांनी घेऊन दाखवावी. ती सभेच्या नंतर दुसऱ्या सभेला लोकच येणार नाही. भुजबळ साहेबांमुळे त्या माणसाच्या मागे लोक जात आहेत. आणि मीडिया सुद्धा त्या व्यक्तीला इतकं महत्व देते. मीडियाला TRP वाढवायचा असतो. भुजबळ साहेबांबद्दल बघा तुम्ही मीडिया पण कशी प्रश्न विचारते त्यांना मुद्दाम. बंद करावं म्हणावं भुजबळ साहेबांवर बोलणं, मग तुमचा TRP किती होते ते बघावं म्हणावं. ज्या दहशतीच्या काळामध्ये हॉटेल जाळपोळ वगैरे करण्यात येत होती मला सुद्धा धमक्या देण्यात आलं. मला मी जेव्हा गुन्हा दाखल केला रात्री 1:30 2 वाजेपर्यंत माझ्याकडे एकच फोन नंबर आहे आणि तो पण 24 तास चालू असतो. झोपताना बंद असतो, पण जेव्हा धमक्या येत होत्या ना मी मुद्दाम तो फोन चालू ठेवला. म्हणलं बघू तरी किती जणांची धमक्या येतात मला. तुम्ही धमक्या देताय आम्हाला? या धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीये. जशाच तसं उत्तर या ठिकाणी आम्ही याच्यानंतर तुम्हाला देणार आहे. आणि माझ्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी घाबरायची गरज नाहीये. यांची विचार करण्याची पद्धत सांगतो. आमच्या इथे तालुक्याचा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत प्रकाश दिलवाले, ते पाटील नाव लावतात त्यांच्या नावापुढे. तर त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या पोरांचे मराठा समाजातील काही लोकांचे मला फोन आले. म्हणजे भाऊ तुमचा माणूस पाटील लावतो. अरे म्हणलं पाटील की काय तुमच्या एकट्याची का? तुमच्या एकट्याची जागीरदारी का? आणि पाटील लावल्याने पाटील होत नसतात. ती एक पाटील की ही एक पदवी आहे जुन्या काळामध्ये दिलेली. बरोबर ताई? तर आपला दिलवाले मी आज त्यांना बोललो पण आज पहिल्यांदा बोलतोय समोर दिसले म्हणून. तुमच्या बाबतीत मला फोन आले किती तुमचे ते पाटील नाव लावतात ना ते काढून टाका म्हणून. मला बिलकुल काढणार नाही. ते खानदानी पाटील म्हणत होतं. इथपर्यंत त्यांची प्रवृत्ती आहे विचार करण्याची. मित्रांनो यापुढे आपल्या सर्वांना ओबीसी समाजातील 375 जाती आहेत. त्यांनी एकत्र राहण्याची आता गरज आलेली आहे, वेळ आलेली आहे. कारण आपण गावामध्ये बघतो एखाद्या समजा उदाहरण फुलंब्री गाव घ्या किंवा बाबरा घ्या किंवा लाडसावंगी घ्या, तिथे इतर समाज जे छोटे मोठे साळी माळ कोळी तेली चांभार न्हावी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते घाबरून राहतात थोडेसे. तर त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचंय आणि इथून पुढे एका जातीचं नाव नाही घ्यायचं. माळी आपण ओबीसी म्हणायचं. आता एकच पर्व संभाजीनगरला थांबले होते 1 रात्र अगोदर. तर साहेबांशी बोलताना बोललो साहेब की मला छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिला मेळावा पहिली सभा घ्यायची.
तर आपलं नेतृत्व बघा कसं आहे, विचार किती करतात साहेब. म्हणे ज्या ठिकाणी या माणसाने आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं, ज्या ठिकाणापासून आपल्या सर्व समाज बांधवांना मनामध्ये दहशत निर्माण केली, दादागिरी केली, मला त्या माणसाच्या गावात जाऊन सभा घ्यायची म्हणे पाहिजे. ते माझ्याशी बोलले साहेब. म्हणून भुजबळ साहेबांनी पहिली सभा ही अंबडमध्ये घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्यातून मला बरेच म्हणत होते, भाऊ आपली इथं सभा का होत नाही. त्याचं कारण आहे की भुजबळ साहेब बोलले की मला एकदा महाराष्ट्रातले 4-5 कोपरे पहिले कव्हर करू द्या, नंतर आपण तुमच्या जिल्ह्यात सभा घेऊ. या ठिकाणी सुद्धा फुलंब्रीतले काही लोक आले होते माझ्याकडे की बाबू आपल्याला फुलंब्रीत सभा घ्यायची आहे. म्हटलं भुजबळ साहेबांची सभा घ्यायची म्हणजे खूप मोठा त्याच्यासाठी तयारी करावी लागते. तर ते म्हणले ठीक आहे, आम्ही एकदा मोर्चा काढतो, तुम्ही मोर्चाचं स्वरूप बघा आणि मग तुम्ही अंदाज घ्या. तर या ठिकाणी मोर्चा इतका मोठा आहे तर सभा किती मोठी असेल याचा आपण अंदाज केलेला बरा. आणि अजून एक कौतुक करावंसं वाटतं, आपले लोक काय आहेत उभी समाजातील हिंमत करत नाही थोडीशी. होईल का, मग माझ्याकडे तर पैसेच नाहीये, लोक येतील का, मग भुजबळ साहेबांना बोला, समीर भाऊला बोला, पंकज भाऊला बोला, कोणीतरी नेता बोला, मग त्याच्यामुळे लोक येतील. मी त्यांना बोललो तुम्ही फक्त सुरुवात तर करा, सगळं आपोआप होऊन जाईल. आणि मी खोटंही बोलत नसतो, मी क्लिअर सांगितलंय कोणतेही वरिष्ठ नेते या ठिकाणी येणार नाहीये. कारण की भुजबळ साहेबांनी कालच्याच भाषणात सांगितलं, परवाच्या भिवंडीच्या, की मी कुठे कुठे जाणार, सभा घेणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने आता सुरू करा. 100 असतील, 200 असतील, 10 लोक असतील, त्यांनी उपोषण सुरू करा, आंदोलन करा, मेळावे करा, तुमच्या पद्धतीने करा. आणि आज बघा, आज या ठिकाणी कोणताही मोठा नेता नाही, तरी हा समुदाय बघा, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी खरंच मनापासून कौतुक करतो, ज्यांनी या मोर्चासाठी मेहनत घेतली, परिश्रम घेतले, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मोर्चासाठी मदत केली, त्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन. हे जर साहेबांबरोबर व्यासपीठावर येत असतील म्हणजे भुजबळ साहेबांचे जवळचे असतील किंवा ओबीसी समाजातील असतील, ठीक आहे, भुजबळ साहेबांची तुमचे वैयक्तिक मतभेद असू शकतील, असतील नसतील, अरे पण ही रात्र गैरेची आहे. अशा वेळेस तर एकत्र या, भुजबळ साहेबांना साथ द्या. मला नाव पाठवले जातात, मेसेज येतात विरकर सर की हा आमदार 13-14 आमदार ओबीसीचे, 4-5 खासदार ओबीसीचे, त्यांना फोन लावा, हे का बोलत नाही, काही बोलत नाही. ठीक आहे, येत नाही. माझं त्यांना सांगायचंय की 100 दिवस त्या शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगा ना. का आम्हाला राजकारण करायचं नाहीये, भुजबळ साहेबांना राजकारण करायचं नाही, मनोज घोडकेला राजकारण नाही करायचंय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्ह्याचं पद आहे माझं. मला काही स्थानिकची नियुक्ती नाही, मला प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती आहे. जिल्हाध्यक्ष आहे मी पण राष्ट्रवादीचा. मला त्रास होणार आहे, परंतु जातीसाठी माती तर खावं लागते ना. आताच बीपीटीसीच्या नियुक्त्या झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे. काय पवार साहेब, बरोबर आहे ना? तुम्ही पक्षात आहे म्हणून तुम्हाला विचारतो. जिल्हा नियोजन कमिटीवर नियुक्त्या झाल्या पक्षातर्फे, मला विचारलं सुद्धा नाही. का? माहिती आहे चळवळीत काम करतोय ओबीसीच्या, आणि मला गरज पण नाही तुझ्या त्या पदाची. तुम्हाला ते पद तिकडेच लागला, मला माझा समाज प्रिय पाहिजे. बोलण्यासारखं बरचसं काही आहे. 150 JCPनी स्वागत केलं जाते आरक्षण मागणाऱ्यांचं, गरिबांचं. किती मोठे गरीब येते. माझं म्हणणं काय माहितीये का, आपण एक्सचेंज करू ना, हे आरक्षण देऊन टाकू त्यांना. खरं सांगतो, हे आरक्षण देऊन टाकू. तुमचे कारखाने आम्हाला द्या, शैक्षणिक संस्था आम्हाला द्या, हा, तुमचं मुख्यमंत्री पद सुद्धा आम्हाला द्या, सगळं देतो आम्ही तुम्हाला आरक्षण. फक्त हे आम्हाला तुमचे 180 आमदार आम्हाला द्या. 20-25 जे खासदार काल संभाजीराजेंनी दिल्लीत मीटिंग बोलवली ते जे आहे ते आम्हाला द्या. देऊन टाकतो आमचं ओबीसी आरक्षण. काय इतकं त्या आरक्षणामध्ये काय फायदा इतका?
अरे पण ते आताशी कुठे फायदा दिसायला लागला, तुमच्या डोळ्यात यायला लागलं ते. हा ठीक आहे. अहो ज्याला पाटील की पदवी नाही तो सुद्धा आजकाल पाटील लावतोय, काय सांगा. आणि कालच्या परवाच्या भिवंडीच्या साहेबांनी सांगितलंय निवडणूक आता जवळ आहे. 2024ला शिंदे साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत तुम्ही. आणि तो ओबीसीचा आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांनी काय काय बोलले ते तुम्ही ऐकले. मी काही जास्त बोलणार नाही, कारण मला माहिती आहे मी आत्ताच आले, पण तुम्ही जवळजवळ मला वाटतं 4-5 तास झाले तसे तुम्ही या ठिकाणी आहात. एक उदाहरण मी देईल. एका आईला 2 लेकरं असतात. 2 लेकरं असल्यावर आई 2 ताटं करते. 2 ताटं केल्यावरती दोघांना सारखंच वाढते ताटामध्ये. म्हणून तुम्हाला कधी केलं का, आईने असं केलं का? कोणीतरी एखादं सांगा मला की आईने असा भेदभाव केला नाही करीत आहे. मग आपल्याला संवेदनाच्या रूपातून किंवा आता आपल्याला 2 ताटं वाढलेले आहे, आपलं ताट समोर आहे, आपल्याला वाढलेलं आहे, पण आपल्या ताटातलं एका मुलाच्या ताटातलं जर कोणी ओढत असेल तर तो मुलगा घेऊ देईल का? घेऊ देईल का? आणि तो जर घेऊ देत असेल तर तो कसा आहे? पंगू आहे. कसा आहे तो? पंगू आहे. आपण पंगू आहेत का? नाही आहे ना. मग आपण कसे? खंबीर आहे. आपण कसे? खंबीर आहे. आपलं ताट आपल्याला आवळून घालायचंय. आपल्या ताटातला एकही घास कुणाला द्यायचा नाही, नाही तर आपलं पोट भरणार नाही. आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात या ठिकाणी आता सगळेजण बोलले, मी जास्त बोलणार नाहीये. आपल्याला राजकारण कमी करायचंय. जेव्हा एकदा भुजबळ साहेबांबरोबर माझं बोलणं झालं त्यावेळेस मी साहेबांना म्हणले की साहेब वय पुढे पुढे सरकतंय, नवीन नेतृत्व तयार होत आहे, राजकारणातून आम्ही माघार घेतोय. त्यांनी सांगितलं की ताई सरळ मागे जा, काही अडचण नाही, परंतु समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काम करा. आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून मला अभिमान वाटतोय की परमेश्वरांनी ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची. परमेश्वरांनी ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, या लोकांना कळतच नाही. म्हणून तुम्ही जे बोलताय ना, लोकांना कळतच नाही. भुजबळ साहेबांना टार्गेट का केलं जातं हे कोणाच्या लक्षातच येत नाही. कारण भुजबळ साहेब हे माळी आणि सगळ्यांना काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी. काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी हे सुद्धा लक्षात नाही लोकांना की ओबीसी मध्ये किती समाज आहे आणि कोण कोण आहे. आज जवळजवळ 373 जाती त्यामध्ये, मलाही माहित नव्हत्या. मी आज टीव्ही मध्ये बघते एवढ्या जाती. मग तो आपल्या गावातच बघा ना किती आहे, त्या म्हणजे आपल्या मतदारसंघातच किती आहे आणि आपल्या महाराष्ट्रात किती असेल. हा गुन्ह्या गोविंदांना मानणारा हा महाराष्ट्र आज जवळजवळ 4-5 महिने झाले नुसता तळमळतोय. कशासाठी? तर ओबीसीतून आरक्षण द्यायला कोणाचीच म्हणणं नाही. कोण म्हणतं की आरक्षण देऊ नका? सगळ्यांना मिळालं पाहिजे. मराठ्यामध्ये मागास कोण नाहीये. आज आमच्या बांधाला बांध असलेले शेतकरी, मराठा शेतकरी काम करतायत, त्यांचे दिवसभर काम करतायत. त्यांना आज माहित नाही की ओबीसी आरक्षण कशासाठी पाहिजे. माळ्याचा असेल, सुताराचा असेल, लोहाराचा असेल, सोनाराचा असेल, तेलाचा असेल, तांबड्याचा असेल, शेताला शेत आहे. आज तुम्ही त्यांच्यात भांडण लावताय. कशासाठी? शाळेतली मुलं आज म्हणतायत मोर्चा आहे. कशाचा आहे? ओबीसीचा मोर्चा आहे. एका वर्गात शिकणारी मुलं यांच्यात वाद निर्माण होते. आणि म्हणून कुणी असं समजू नये की भुजबळ साहेब माळ्याचे म्हणून माळीच ओबीसी. आज कितीतरी समाज ओबीसीत असणाऱ्या कितीतरी समाजाला हे माहित नाही की मी ओबीसी. आज आपल्याला मनोज भाऊनी सांगितलं की ते मी नाव नाही घेणार, मी कोणाचंच नाव नाही घेणार, ते आपल्याला जागृत केलं. खरं आहे, मला म्हणायला पाहिजे. आपण एका ओबीसी एका जातीला समजायला लागलंय. की तुम्ही पाहिलं असेल मसनजोगी हे परवा एक माणूस आला मागायला. तो भिक्षा मागत होता. काय करावं म्हणे ताई, हे ओबीसी तर असं चाललं. म्हणजे तू कोण आहे? म्हणे मी ओबीसी आहे. म्हणून मग भिक्षा मागतो. म्हणजे कोणता ओबीसी आहे त्याचं त्याला सुद्धा माहित नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला फक्त हेच सांगायचं आहे की भुजबळ साहेबांनाच का टार्गेट केलं जातं.
भुजबळ साहेब एकटेच का ओबीसी मधले? भरपूर नेते आणि आपणही त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं. आले म्हटलं तुम्हाला सभाचा मी देण्याची म्हणजे हिंमत करू शकत नाही, तुम्ही एकदा मोर्चा करा. या दोघांनी पुढाकार घेतला. याच्याकडे तर आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप गरीब आहे हो. खरं सांगतो, आणि व्याजान पैसे आणले असं सांगतोय तो. बरोबर 20-25 हजार रुपये व्याजाने बरोबर समाजात. तर ठीक आहे, समाजासाठी देणं लागतो आपण, या भावनेतून त्यांनी केलं. संदीपनी त्यांना मदत केली. राम बनसोड कुठे आहेत राम भाऊ? अरे या इकडे. नाही मी बोललो ना, मी खोटं नाही बोलू शकत. व्यासपीठात तुम्हाला बोललो ना, आता नाही, आपण एक दिवस सिंहासारखं या. राम बनसोड यांनी संपूर्ण सहकार्य त्यांना केलं. त्यांनी सुद्धा जो काय खर्च असेल आता राम बनसोडनी केलं म्हणजे ते सांगतील नंतर, आपण समजून घ्यायचंय. सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, गणेश राऊत असतील, गणेश राऊत वरती या, संतोष जाधव या ना. लोकांना माहीत झालं पाहिजे कोणी पुढाकार घेतलाय. माझं या ठिकाणी काही फक्त मी त्यांना पाठिंबा दिला आणि अडचणीवर सहकार्य म्हणजे गाईडलाईन केली. संतोष जाधव, भगवान निराशे या सर स्टेजवर या. यांनी मी जे नाव घेतले त्यांनी या. राम आपण स्टेजवर आहे. कारण की विकास शिरसाट, ठीक आहे, ज्यांचे आता नावं असतील संजय कुदरे, आदेश देवतकर, विकास शिरसाट. सांगितलं, सगळ्यांसमोर सांगतोय. आणि तेव्हा मी पण सांगणार, मी आता नाव डिक्लेअर करत नाहीये. 2024 आपण नाव डिक्लेअर करू. त्यांना अजून त्यांना संधी आहे. निवडणुकीच्या पहिले कन्नड मध्ये सभा झाली, मोर्चा झाला. ऐका ना, आपण त्याचं नियोजन करणार आहे यावेळेस. 100% 2024चं नियोजन आपण अगोदरच करणार आहे. ज्या मोर्चाला, ज्या मेळाव्याला हे लोक येणार नाही त्यांना आपण पाठवणार, 100% पाठवणार त्यांना. तिसरी गोष्ट, अहो फक्त भुजबळ साहेब एकटे काय करतील? आता आपले 50 पेक्षा जास्त आमदार ओबीसीचे, आणि ते पण आमदार कोणते? नकली ओबीसी नाही. जो ओबीसीची बात करेगा वही देश की बात करेगा. आणि तेच आमदार आणि तेच 20-25 खासदार महाराष्ट्रातले आमच्या बर्रा गेलं आपल्याला पाठवा लागतील संसदेमध्ये, विधान भवनामध्ये, विधानसभेत. बारा गेलो उभं करा, तेव्हा निवडून येईल. चौथी गोष्ट, आपलं आराध्य दैवत छगनराजे भुजबळ साहेबांना ओबीसीचा पहिला मुख्यमंत्री आपल्याला 2024 ला करायचा. पण भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करायसाठी भुजबळ साहेबांची 40-50 आमदार आपल्याला निवडून द्यायचे, लक्षात ठेवा. जास्त बोलणार नाही. मला वाटतं थोडक्यात जरांगे साहेब, भुजबळ साहेबांवर एकेरी भाषा बंद करा, धमक्या देणं बंद करा. भुजबळ साहेबांच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर तुमचं नामोनिशाण या ठिकाणी आम्ही ठेवणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुमचं मनापासून जरांगेचं आपण एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करू. कशाबद्दल ते ऐका. अहो ज्या जरांगेला ओबीसी जागा झाला झोपलेला, राम आपण वरती आपलीस. आणि जर समाजाकडे 1 रुपया नसताना तो जर असं मोर्चा आयोजन करत असेल आणि बाकी सगळे लोक जर त्याला सहकार्य करत असतील, रामभाऊची टीम, राम बनसोड टीम, पार्वताताई हक्कांचं त्यांना पाठबळ या ठिकाणी पडद्या मागून असतात, पण सगळे सूत्रताई हलवतात आणि त्यांनी भरपूर या मोर्चासाठी पण सहकार्य केलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी यानंतरचे सगळ्या समाजातील जे असतील, विनायक पारेश्वर साहेबांचे कातार समाजाचे या ठिकाणी शिष्टमंडळ आलेले आहे आणि सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व समाजातील लोकांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकारांचा आभार व्यक्त करतो. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या
संख्येने आले त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. पत्रकारांचं सुमित किल्लारे बाबरेचे, पत्रकारांचं फुलंब्रीतील नगरसेवक असतील, सुरेश शिंदे जिल्हा परिषदचे मेंबर असतील, आमचे LM पवार साहेब असतील, सगळेच म्हणजे सगळ्यांचे नाव मला या ठिकाणी देवतकर ताई असतील, महात्मा फुले संस्थेचे गाजरे असतील, आता जे निवडून आले सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा पहिला मोर्चा आहे. आपल्याला प्रत्येक तालुक्यात त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने मोर्चे घ्यायचे. मोर्चे याच्यासाठी घ्यायची की आपल्याला आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, म्हणून हे मोर्चे घ्यायचे. साहेबांना असं वाटलं नाही पाहिजे की ते एकटे लढाई लढतात. त्या आरक्षणासाठी संघर्ष करत आपल्या सर्वांना कल्पना आहे. मागील काही वर्षांपासून त्यांचे 58 मोर्चे निघाले. अतिशय शांततेच्या मार्गातून शिस्तप्रिय असे मोर्चे निघाले. त्या मोर्चामध्ये सुद्धा आपण सर्वजण सामील झालो होतो. आपण सामील होत असताना त्यावेळी समाजाची मागणी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. त्यामुळं आपण सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी झालो. नंतर हळूहळू त्यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजेच ही मागणी पुढे आली. मांडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे. लोकशाहीने तो अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. परंतु ती मागणी मागण्याचा एक पद्धत आहे, एक कायदा आणि कानून आहे. परंतु काही 3-4 महिन्यांपासून एक रात्रीतून तयार झालेलं नेतृत्व वेड्यासारखं बडबड करतंय. मित्रांनो, जालन्याच्या मराठा समाजाच्या उपोषणस्थळी जर हल्ला झाला नसता, लाठी हल्ला झाला नसता, तर या माणसाला कोणी ओळखलं सुद्धा नसतं. तेलच केला तर जाणं बघून पोलिसांकडून काय झालं असेल माहित नाही. ती परिस्थिती त्याच्यावर चौकशी चालू आहे. परंतु रात्रीतून एक नेता तयार होतोय आणि त्याचं जेवढं वय नाहीये त्याच्यापेक्षा जास्त राजकारण ज्या नेत्यांनी केलंय ते आमचं आराध्य दैवत छगनरावजी भुजबळ साहेबांवर तो बोलतोय. भुजबळ साहेबांवर बोलण्याची तुमची पात्रता नाहीये. मी तुम्हाला जरांगेंना आरेतुरे या ठिकाणी करणार नाहीये. आरेतुरे याच्यामुळे करणार नाही की मी घाबरतो असं नाहीये. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. परंतु आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांचे, महात्मा फुलेंचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार आहे. कुणाबद्दल कसं बोलायचं, काय बोलायचं हे आम्हाला शिकवलेले भुजबळ साहेबांनी. मित्रांनो, मागण्या मांडत असताना एक पद्धत असते आणि भाषा बोलण्याची जी पद्धत असते. याच्या अगोदरच्या सुद्धा मराठा समाजाच्या नेत्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आपले विनोद पाटील आहेत, हायकोर्टात लढाई देतात, परंतु त्यांनी कधीही चुकीची भाषा वापरलेली नाहीये. त्यामुळे कधीही वातावरण गडबड झालं नाही. परंतु ह्या महाशयाने वारंवार बरं त्याचं भाषण बघा, भाषण तर येतच नाही त्याला, बोलण्याचं जे असतं त्यांचं भाषणाशिवाय काय शब्द असेल मला माहित नाही. ते जे बोलतात त्याचं 75% टीका भुजबळ साहेबांवर करतात. राहिला 25% माझी लेकरं बाळा, माझी पोरं बाळांना आरक्षण भेटलंच पाहिजे. बरं भेटलं तर पाहिजे कशातून? ओबीसीतूनच. अरे काय बाल हट्टय का? बाल हट्ट राजा महाराजांचे पोरांचे हट्ट पहिले पुरवले जायचे. बरोबर आहे पवार साहेब. परंतु हा बाल हट्ट नाहीये. त्याला कायदे कानून नियम आहेत असं तुमच्या म्हणण्याने कंट्रोल करतो. येतं एकेरी भाषा, परंतु साहेबांचं शब्द आठवतो म्हणून कंट्रोल करतोय. मित्रांनो, त्यांचं अजून एक म्हणणं असतं की 70 वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय.
अरे बाबा, भुजबळ साहेब काही जन्म झाल्यापासून तुमच्यावर अन्याय करताय का? हा, म्हणजे भुजबळ साहेब काढण्यात आले आणि तुमच्या मागे लागले असा अर्थ होतो का? तुमचेच सरकार होतं, तुमचेच नेते होते, तुमचेच मुख्यमंत्री होते, आजही तेच चालू आहे. मग याचा अर्थ असा होतो का की सगळे मुख्यमंत्री एकीकडे आणि आमचं दैवत भुजबळ साहेब एकीकडे? एवढी ताकद आहे का मग आमच्या नेत्याची? तसं असेल तर आम्हाला त्याचा अभिमान. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.